हरि ओम हरि ओम हरि ओम. हॅलो गाईज, तर आज आहे 5वा डे आणि आज आम्ही जातोय फिरायला पाटण गुजरात. तर आज आम्ही तयार झालोय 5 वाजायला सकाळच्या. अरे आडवाच काढा आडवाच. ओ सॉरी. अँड आज असा विषय आहे की आज फोन आला आहे आणि मी सगळं रेकॉर्ड करू शकतो. तर इथे आलो होतो, इथे काहीतरी आहे तिकडे पण आहे. काय रे बोलचं नाव? हां, काय बोल काय? त्याचं नाव आहे कीर्ती तोरण. तो कीर्ती तोरणला आलो होतो. गाईज आता आलोय आर्किओलॉजिक एक्सपेरिमेंट. आर्किओलॉजिकल एक्सपेरिमेंट. हां, हे वाचू शकता तुम्ही. आता मला येत नाही. आम्ही पाहूया काय आहे त्या म्युझियममध्ये. तू सांग कोणतं आहे, काय आहे? हे म्युझियमचं नाव आहे आर्किओलॉजिकल एक्सपेरिमेंटल म्युझियम. चला बघूया आज या म्युझियममध्ये काय काय गोष्टी. ओके, सो चलिए. इथे आलो होतो म्युझियमला आणि वॉशरूमला आलो होतो. हे बघायला भेटलं आणि इकडे विटा आहेत. म्युझियममध्ये एक गोष्ट भारी आहे इथे माहिती आहे का, केळीचे झाडं आहे. केळीच्या झाडाला काय माहिती आहे का, केळं सुद्धा आहे. हे बघा किती केळीचे झाड आहे. सगळ्या केळीच्या झाडाला केळं आहेत. आणि हे माझ्या पाठीमागं दिसतंय का, ते सगळं म्युझियम आहे. मोठं आहे, खूप मोठं म्युझियम आहे. आणि हे पोरं आहेत लाईनमध्ये लागलेत, कारण 200 मुलं एवढे एकखाटी नेलं तर खूप गर्दी होईल. त्याच्यामुळं लाईन ग्रुप बनवले आहेत आणि सगळे वेगवेगळे जात आहे. सो आम्ही सगळ्यात मागच्या ग्रुपमध्ये, कारण आम्हाला मागचा ग्रुप भेटला. काय सांगा होता माझा 164 हा माझा नंबर आहे, त्याच्यामुळे मला शेवटला भेटला. Hello guys, welcome to my vlog. I am going to watch cover of Asia's number 1 museum. सो आम्ही म्युझियमच्या बाहेर उभे आहे आणि म्युझियम बंद आहे. स्टुडंटला एंट्री नाही. आता बघावं लागेल वाटतं. आता बघावं लागेल कशी भारी लोक आले समीर नावाचे सेलिब्रिटी आले. आम्ही म्युझियममध्ये आलो आहे अँड इथं मस्त आहे. एंट्रन्स वगैरे सगळं भारी आहे. अँड असं आहे काहीतरी म्युझियममध्ये. हे म्युझियम आहे बाहेरून. सो हे म्युझियम आहे बाहेरून. आता नाही, आता गेलाय तो फोटो. हे मुलं उभे तिकडे, हे बघ. सो इथे आम्ही याच्या बाहेर उभं होतो. याच्या हे बघ खाली हे म्युझियमचं स्ट्रक्चर आहे. आम्ही सगळे इथे उभे आहे. पुढची टीम आहे तिकडे. भारी एंट्रन्स झाली आता. आणि स्ट्रक्चर आहे पूर्ण. मॅप, हा मॅप आहे म्युझियमचा. सो हे म्युझियम आहे. अँड वेलकम टू इंडियाज. काय लिहिलेलं होतं काय माहिती, तिथं पण बंद झालं आहे. त्याचं
गाईज आम्ही पहिले तिकडे होतो मधात, आता इकडे आलोय. वरच्या साईडला इकडे म्युझियम आहे, पूर्ण म्युझियम आहे. मग ही साईड बघणं झाली आता. अँड आता पुढच्या साईडला चाललो आहे. अँड 4 ग्रुप्स आहे, मुलींचे 2 ग्रुप्स, मुलांचे 2 ग्रुप्स. 50-50 मुलं आहेत एका ग्रुपमध्ये. आम्ही सगळा मागचा ग्रुप आहे. बघतोय, मस्त आहे, भारी आहे. चारों दिशाओं में एक एक कोस यानी लगभग 3.5 किलोमीटर तक विस्तृत नगर में कालेश्वर शिव की स्थापना भी की गई थी. स्कंद पुराण में इस सन 641 में चीनी यात्री हुएनसांग ने ओ नांतो पुलु यानी आनंदपुर में सम्मिति या विद्यापीठ के 10 विहारों में सहस्त्र बौद्ध भिक्षुकों के निवास के बारे में लिखा है. घासकोल द्वार के निकट स्थित बौद्ध विहार से मिले अवशेष वडनगर में बौद्ध संस्कृति की गहरी जड़ों को दर्शाते हैं. वडनगर की पुरातनता का एक प्रमाण गिरनार पहाड़ी के नीचे सम्राट रुद्र दमन के शिलालेख में मिलता है. सो कीर्ति तोरण, लोह दरांती, शंख की चूड़ी, पश्चिमहिता की वाव, हेर्थ, वडनगर का चेहरा, माटी काम का टुकड़ा, सिक्के, गुलेले गेंद, किले की दीवार, खोई और परकोटा, बौद्ध स्तूप की प्रतिमा, शर्मिष्ठा, समेला, ढीला, लोहे की लील, तांबे का सेरा, कांच की चूड़ी, हाथी दांत की चूड़ी. तो आम्ही एन एस एस कॅम्पमधून इकडे आलो आहे आणि आम्हाला 5 दिवस होत आहे. 5 दिवस आम्ही गुजरातमध्ये थांबलो आणि सगळं फ्री होतं. अँड आता आम्ही इथं बघायला आलो. दुसऱ्यांना खूप जास्त तिकीट यायचं हे म्युझियमचं. आणि आम्ही इथे एन एस एस थ्रू आलो आहे तर आम्हाला फक्त 10 रुपये तिकीट होतं. 10 रुपये तिकीट म्हणजे एन एस एस थ्रू आपण काय काय करू शकतो हे फक्त आम्हालाच माहिती आहे आणि एन एस एसमधल्या मुलांनाच माहिती आहे. सो गाइज किल्लेदरी का प्रारंभ आप देख सकते हो और पढ़ भी सकते हो पॉज करके. बिगिनिंग ऑफ द पार्टी. पिरॅमिड सारखंच दिसतंय. अर्जुन काय माहिती. ये देखो इधर भी है कुछ तो भी. अंदरपुर आनंद का नगर काल 3. ये भी आप पढ़ सकते हो हिंदी में इंग्लिश में पॉज करके. सो माती आहे, मातीपासून बनवलेलं आहे. म्हणजे पहिले समजा इथं कसं होतं. अँड हे माहिती का म्युझियम डायरेक्टली त्याच जागेवर बनवले गेलं आहे की म्हणजे ती जागा इथं पहिली होती ना त्याच जागेवर हे म्युझियम बनवलं आहे. आणि हे इथं आणून नाही बसवलं, इथं पहिल्यापासूनच हे आहे. हे बघू शकता तुम्ही खालची जमीन. ते बघा खालची जमीन बघा, हे पहिल्यापासूनच इथे. सो गाईज हे आहे आनंदपुरा राजनासील. हे काय असतं हे काही मला माहीत नाही, बट इकडे गाईड पण नाही सांगायला, तर आम्हाला सर्च करून बघावं लागतंय. हे बघा अँड ऑन हिस्ट्री एक्सप्लोरिंग कॅपिटल बॉल ओपन आहे.
ते गलूर असते का त्याचे ते गोटे आहेत. आपण ओढत नाही का त्याच्यामध्ये दगड टाकतो ते गोटे त्याचे दगड आहे, सॉरी दगड आहेत हे. आणि एवढ्या टाईपचे हे दगड आहेत. इथे लिहिलेलं आहे, हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. हे आहे, हे तुम्ही वाचू शकता इथे. कंकाल. हे हाड एक कंकाल आहे, म्हणजे पहिल्या लोकांचे. सब है यहाँ पे भी है, इकडे बाजू बघा. में भी है. हे पहिले घर आहे तिथलचे. गाईज म्युझियमच्या बाहेर आलोय अँड आता इथं सगळं इथे बघायला खूप भारी वडनगर हे होतं. खूप प्राचीन शहर आहे आणि त्याचाच इतिहास या म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारी होता आणि मस्त झालाय.